आज पेडगावचं आदत हिंद केसरी मैदान पार पडते आणि सुंदर असा नंदी सेमीला पळाला आहे. आपण आज त्याची मुलाखत घेणार आहे. दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. आपल्या नंदीचं नाव काय म्हटलं? सुंदर. सुंदर. तर मित्रांनो सुंदर कमाल केलेली आहे पेडगावच्या मैदानात. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन शेठ. काय सांगाल? आपलं पहिल्यांदा नाव सांगा. माझं नाव अजय भरत पाटील, दापोडे, भिवंडी. शेठ म्हणजे तुम्ही मुंबईत दिसताय, काय सांगाल इकडे पेडगावला? आता तुम्ही इकडे आलाय आज आणि तुम्हाला गुलाल कपाला मिळालाय सुंदरच्या नावाने. काय सांगाल पहिल्यांदा आजचा आनंद? आजचा आनंद मी असं सांगतोय का फार असा पेडगावकरांनी दरवर्षी पारंपरिक मैदान होतो, त्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्रामधून देशामधून नंदी पळायला येतात आणि खूप असा म्हणजे सर्वच नंदी चांगले पळाले आणि त्या मध्ये सुंदर आपला रीतसर 2 फेरे पळून आज फायनलला पात्र झाला. हिंदकेसरीचा गुलाल लागला. खूप आनंद आहे. काय सांगाल याचा पहिरा कोण होता आज? याचा पहिरा मोठेवाडीचा चिक्या. याच्याबद्दल काय सांगाल? कसा पळाला? मोठेवाडीचा चिक्या बोलला तर प्रश्नच नाही. जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि फायनलला राहतो. कड लागो की म्हणजे कसाही असू द्या पण तो मारतो. कधी जुळवला होता हा पहिरा? जवळजवळ एक 10 ते 15 दिवस झाले जुळवला होता. चिक्या आणि सुंदर ही गाडी याच्या आधी आपली पळाली का? नाही, फर्स्ट टाइम. पहिल्यांदाच हिंद केसरीच्या मैदानात पळवण्याचा निर्णय कसा काय घेतला? काय नियोजन? आमचे देवा म्हणजे भैया ड्रायव्हर कचरेवाडीचे आहेत ना, त्यांनी आणि आम्ही सर्व आमची टीम जी आहे, तात्या कचरे, विजय मेस्त्री, आमचे सुट्टी मेकर आकाश, हे सर्व आम्ही अमोल पष्टी जे आहेत आमचे सर्व आम्ही मिळून ते ठरवलं आणि तो पहिरा केला. किती वेळ गटामध्ये पळवली ती गाडी आपली? गट नंबर 22 मध्ये पळवली. सेमीफायनल सेमी 11 मध्ये 9 नंबर तासाने पब्लिकनेच गाडी पळाली. पब्लिकने पळते तर आनंद खूप चांगला असतो, कारण की मधनं गाडी लागते पण पब्लिकने सेमी काढणं ही खूप कठीण असते, कारण की जो तो गट जिंकून वर आलेला असतो आणि सर्वच नंदी चांगले पळतात आणि त्या नंदीमध्ये आपली गाडी राहिली ही खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आणि सुंदरनी आज हिंदकेसरीचं स्वप्न पूर्ण केला. शेठ म्हणजे इतिहास सांगा ना कसा आहे सुंदरचा? आमचे इतिहास म्हणजे गेल्या वर्षी मालशिरज 61 फाटा होता, तिथं सुंदर आमचे तात्या कचरे आहेत, माझे मित्र पण आहेत, सुप्रसिद्ध व्यापारी खोंडांचे ते आहेत, त्यांच्याकडे मी आलो होतो माझा रोमन बैल घेऊन. बिनजोडला सध्या तो भिवंडीमध्ये खूप चांगला म्हणजे नाव करतोय, तर त्याच्यासाठी एक खरेदी किंवा इथं पळायला आला तो आणि माझी तात्यांची गाठ झाली आणि तात्यांच्या कुठे मी सुंदर बघितला आणि तो व्यवहार मी तिथं केला. साधारण किती वय आता सुंदरचं? आता वय साधारणतः 1.5 वर्ष असेल. बिनजोडला वगैरे पळवता तुम्ही त्याला? बिनजोडला अद्याप नाही पळवला, बरं. कारण की आमचे म्हणजे इथं घाटावरती माझा एक हे होता स्वप्न की 3 फेऱ्यामध्ये पळावा सुंदर आणि भारत केसरी हिंद केसरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी भिवंडीला नेणार नाही. आज आता विशेष म्हणजे आज 1200 गाड्या होत्या आणि त्यात फायनलला राहणे म्हणजे एक मालकाचं स्वप्न असतं. ते तुमच्या नंदीने तुमच्या सहकार्याला सगळ्यांना दिलंय. काय सांगाल ते स्वप्न कसं वाटतं एकंदरीत? नाही, खूप चांगलं वाटलं, कारण की आमचे जेवढे म्हणजे जे सहकारी आहेत त्यांनी ऊन ताण काय नाही बघितलं, रात्रीचा दिवस केला. आमचे तात्या कचरे असतील, परत विजय मेस्त्री असतील, परत अमोल पष्टे असतील, आपले आकाश सुट्टी मेकर असतील, सगळे म्हणजे त्यांनी काही बघितलं नाही आणि बैलाच्या मध्ये मेहनत घेतली भरपूर. बैलाला मागे थोडासा दुखापत झाली होती पण त्यातून पण बैल रिकवर करून त्यांनी रात्रीचा दिवस करून हा दिवस हाणला. खूप आनंद आहे. ड्रायव्हर गाडी कुणाच्या नावाने पळते? अजय शेठ भरत पाटील, दापोडा, भिवंडी आणि माझे मित्र जे आहेत तात्या कचरे, हे आपले तिकडं म्हणजे सुंदरच्या सगळ्या गोष्टी तेच करतात, तर ते त्यांचे म्हणजे नाव देतो मी तात्या कचरेचं. काय नक्की कसा पळायचा थोडं लोकांना सांगा. वैशिष्ट्य म्हणजे बोलायचं म्हणजे असं आहे का सुंदर खालून जे म्हणजे जो निघतोय समजा थोडा कमी आहे पण पुढं निकालाला कोणालाच बाजी देत नाही. आज ड्रायव्हर कोण होतं शेठ? आज ड्रायव्हर आमचे सुप्रसिद्ध देवाभाऊ केसरीला 1 नंबर केला होता सावकार आणि सुंदरने, ते आमचे भैया ड्रायव्हर कचरेवाडी. बरं शेठ नक्कीच आमचा गावच आहे तो समजा. म्हणजे विशेष म्हणजे पेडगावचा गुलाल लागला एक वेगळंच वैशिष्ट्य राहतं. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फायनल सुद्धा आहे, फायनलला सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतो. नक्कीच तुम्हाला जो मनात तुमची इच्छा असेल 1 नंबरचा मान मिळेल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे सगळ्यांना. धन्यवाद. तुम्हाला पत्रकारांचे पण धन्यवाद. धन्यवाद.